रामकृष्ण हरी हो बा. दुसरी चूल बनवली मी बैलाची, नवीन बनवले बरं का. बघायचे का तुम्हाला जवळनं जरा. हो बा. पहिली काढली आणि ही दुसरी बनवली आहे मी नवीन चूल. आज चूल रविवार आहे, आज म्हटलं चांगला दिवस आहे, चूल पिटवून चपात्या कराव्या म्हटलं चुली. पहिली काढली ती, त्याच्यावर ती वेल नसल्यामुळं स्वयंपाक लय वेळ लागायला लागला, भाज्या ठेवायला येत नव्हत्या त्याच्यावर. सगळे अशी बनवली चूल. चांगली आहे का सांगा रामकृष्ण हरी, कमेंट करून सांगा बरं का कशी चूल झाली आहे ती. मी सिमेंटमध्ये आता 15 दिवस झालं घालून ठेवली होती ती. आज म्हटलं आता आज राहून घ्यावं ह्याच्यात कमानी. पहिली काढून टाकली, 2 चुली होत्या त्यामुळं. आणि ही वैलाची बनवली आहे. एकीकडे भाजी फोडणी टाकली ठेवली उकळत इथं, आणि ह्याच्यावर आता चपात्या बनवायला लागली. चांगली आहे का सांगा बरं का, कशी झाली आहे सांगा ती चूल. मस्त बनवली आहे मी, सिमेंटमध्ये ही करून घेतली आणि कापून ही व्यवस्थित सगळी करून. आता 3 आठवडे झाले मी करून बनवून ठेवली होती बाहेर. आज म्हटलं रविवार आहे, चांगला दिवस आहे, चला आज स्वयंपाकाला झाला आहे वेळ. जरा चुलीचं ही रवत ही बसली त्यामुळं म्हटलं चला स्वयंपाक आज नवीन चुलीवर त्या चपात्या खायच्या. भाजी गॅसवर फोडणी टाकली आहे, गॅसवर केलं का, गॅसवर भाजी फोडणी टाकली आणि वगैरे आता वैलावर आणून ठेवली. 2 वैल बनवले तिकडं आणि चूल एक बनवली. ह्याच्यावर आता ही पण ती अशी ठेवती ह्याच्यावर, म्हणजे जाळ ही होत नाही, इकडे ह्याच्यावर जाळ येत नाही, असं केले. कशी झाली बघा चूल. आज बघूया आता चपात्या कशा कशा होते ह्याच्यावर. हां, गॅस आहे, 2 वर गॅस आहे इथं, तिथं खाली एक शिगडी आहे, लाईटीची शिगडी आहे. पण मला चुलीवरच्या स्वयंपाकाची आवड आहे म्हणून मी त्या चुलीला वैल नव्हतं म्हणून मी असं चूल बनवली वैलाची. 2 वैल केले तर मी स्वतः हाताने बनवली बरं का. काय मला बनवून दिली नाही. माझ्या वैभव मला असा ही करू लागला, त्याने चौकोनी फ्रेम बनवली प्लाऊडची आणि त्याच्यात ती सिमेंट आणि ती काढवून मला वथू लागला आणि ही करून मी सगळं स्वतः केलेलं आहे. बघा कसं आहे बनवलं. बघूया आता कसं कसं पचतं आहे ह्याच्यावर, कशा चपात्या होत्या त्या बघायची. त्या चुलीवर पण चांगल्या होत होत्या, पण जाळ जी होत नव्हता, जात नव्हता. पातेलं डबल भाजीचं ठेवायला येत नव्हतं, गॅसवर भाजी करायला लागायची म्हणून गॅस बनवले.